नातं महाराष्ट्राचं हे ना मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर आता विषयाला सुरुवात करतो। देशातील सर्व प्रकारच्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ज्याला आपण HSNP बसवण्याची सक्ती ही राज्य सरकारने केली आहे। त्यासाठी 31 मार्च 2025 ही अंतिम तारीख असल्याचं जाहीर केलेलं आहे। आता विचार करा, भारतातील प्रत्येक नागरिकाचे जसे आधार कार्ड आहे तसेच प्रत्येक वाहनाचे आधार कार्डचे दुसरे रूप म्हणजे ही उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी आहे। वास्तविक पाहता या उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाटीचा उद्देश वाहनांची चोरी रोखणे, खोट्या नंबर प्लेटचा प्रसार थांबवणे व चोरीला गेलेल्या वाहनांचा माग घेणे एवढ्याच साठी मर्यादित आहे। तसेच या उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाटीमुळे वाहन मालकाची ओळख करणे किंवा तपासणे सहज सुलभ होणार। यामुळे नागरिकांची व्यक्तिगत माहिती गोपनीय न राहता ती सार्वजनिक होऊ शकते। त्यामुळे प्रत्येकाची खासगी डेटा सुरक्षित वाऱ्यावर जाणार आहे। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या पाट्यांमुळे रस्त्यावर दररोज होणाऱ्या अपघाताला काहीही पायबंद बसणार नाही, ते थांबवता येणार नाहीत। आपण विचार करा, भारतात दररोज रस्त्यावरील वाहन अपघातात सरासरी 475 मृत्यू होतात, म्हणजेच दर मिनिटाला एक मृत्यू असे आपल्याकडचे प्रमाण आहे। या पाट्या लावल्यामुळे जे हजारो अपघात होत आहेत त्यात पिसूभरही फरक पडणार नाही। रस्त्यावरील वाहन अपघात हे पुढील अनेक वर्षे होतच राहणार आहे। कोणत्याही वाहनाला या उच्च सुरक्षता क्रमांकाच्या पाट्या बसवल्यामुळे वाहन चालकाला किंवा रस्त्याच्या पादचाऱ्यांना किंवा अन्य कोणालाही अपघात झाला तरी नव्या पैशाचा लाभ होणार नाही। एखाद्या एसटीतील किंवा अन्य प्रवासी गाड्यांमधील प्रवाशांचा अपघात झाला तर किंवा अपघाती मृत्यू झाला तर त्यांचा काहीही संबंध या उच्च सुरक्षा पाटीशी नाही। ही गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे। आज देशभरात राष्ट्रीय महामार्गावर किंवा अन्य रस्त्यावर अपघात होतात, त्याला या उच्च सुरक्षा असलेल्या पाट्या रोखू शकणार नाही, कारण त्यांचा तो उद्देशच नाही। जर देशातील वाहन चोरीची आकडेवारी पाहिली तर दररोज 105 दुचाकी वाहन व अन्य वाहनांची चोरी होते। या उच्च सुरक्षित क्रमांकाच्या पाट्या लावल्यामुळे या चोरीचे प्रमाण कमी होण्याची सुतराम शक्यता नाही, कारण या पाट्या सहजपणे तोडून टाकता येतात। वाहनांच्या सुरक्षिततेपेक्षा महत्वाचं आहे त्यावर बसलेल्या माणसाची, त्याच्या आयुष्याची सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे असं मला वाटतं। आपलं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा। परंतु सरकार हीच गोष्ट नेमकी विसरली आहे। अपघात कमी व्हावे म्हणून सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत। उत्तम दर्जाचे रस्ते, वाहतूक नियंत्रण सुविधा आणि शिस्तबद्ध वाहतुकीबाबतचे नियम आणि त्याबाबतचे लोकशिक्षण हे करणे योग्य मार्ग आहे। राज्य शासनाने ते सक्तीचे केल्यामुळे सर्वसामान्य दुचाकी वाहन चालकांना त्याचा मोठा आर्थिक भूर्दंड बसणार आहे। व्यापारी वाहनांसाठी किंवा प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना वाहनांना अशा प्रकारच्या उच्च सुरक्षा पाट्या बसवण्यामुळे काय फरक पडणार आहे याचा खरंच विचार करण्याची नितांत गरज आहे। केवळ या वाहनांची चोरी होऊ नये किंवा त्यांच्यात काही गैरव्यवहार म्हणजे फ्रॉड होऊ नये एवढीच अपेक्षा या पाट्यांमागे आहे। परंतु ते अंमलात आणण्यासाठी जनतेला किती मानसिक आर्थिक भूर्दंड पडणार आहे याचा कोणताही पक्ष, राज्य सरकार विचार करत नाही। आज आपण महाराष्ट्राचा एकूण विचार करता 2019 पूर्वीची 2 कोटीच्या
पेक्षा जास्त वाहने नोंदणीकृत आहेत व रस्त्यावरही सर्वत्र फिरत आहेत. 2019 नंतर बाजारात आलेल्या सर्व वाहनांना या पाट्या लावलेल्याच आहेत. त्यात काही बोलण्यासारखे आहे नाही. पण त्याच्या अगोदरच्या वाहनांना या पाट्या खरेदी कराव्या लागणार आणि त्या नव्या पाट्या बसवायला लागणार आहेत. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही वाहने असताना व त्याची सर्वत्र नोंदणी आरटीओच्या संबंधित कार्यालयात व्यवस्थित असताना, लक्षात घ्या, व्यवस्थित असताना त्याचा योग्य वापर करण्याऐवजी केवळ महिना दीड महिन्यामध्ये या नव्या उच्च सुरक्षा नंबरच्या पाट्या बसवणे हे अशक्य आहे. परंतु हे अव्यवहारी पण आहे. दुचाकी वाहनांपासून सर्व प्रकारच्या म्हणजे रिक्षा, मोटारी, बसेस, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक यांच्यासाठी सुद्धा या उच्च सुरक्षा पाट्या बसवणे सक्तीचे करण्यात आले. याचा किमान खर्च आपण जर धरला तर तो 800 रुपयांपासून 1000 रुपयापर्यंत असणार आहे. मग हा खर्च आम नागरिकांना करावा लागणार आहे. अतिरिक्त भूर्दंड त्यांना नक्कीच आहे. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे या पाट्या कोणीही मनापासून बसवणार नाही. मात्र सरकारने सक्ती केल्यामुळे त्या पाट्यांबरोबरच त्यांच्या डोक्यावर जीएसटीचा भार टाकण्यात आलाय आणि तो पडणार आहे. जीएसटीचा भार पडणार आहे. त्यामुळे या उच्च सुरक्षा पाट्या विकत घेणे दुखणे ठरणार आहे. आम नागरिकांचं हे दुखणं ठरणार आहे. जर वाहनांना या उच्च सुरक्षा पाट्या बसवल्या नाहीत तर किमान 1000 ते 5000 रुपयापर्यंत दंड सरकारतर्फे ठोठावण्यात येणार आहे आणि या दंडाची रक्कम वसूल करण्यात येणार आहे. पुणे शहरासह मुंबई किंवा अन्य प्रमुख राज्यांमध्ये विद्यमान वाहनांच्या सध्याच्या पाट्या बदलणे, उच्च सुरक्षा पाट्या बसवणे हे अत्यंत वेळखाऊपणाचे आणि गैरसोयीचे आहे. महाराष्ट्र राज्याने मर्जीतील 3 संस्थांना याचे कंत्राट दिले आहे. त्यांची क्षमता आहे किंवा नाही, ती कशी आहे हे कोणालाही माहीत नाही. हे आम जनतेला तर ते माहीतच नाही. बर, यातील महत्वाचा भाग असा आहे की प्रत्येक राज्याच्या पाट्यांचे डिझाईन हे वेगळे आहे आणि त्याचे वैशिष्ट्य पण वेगळे आहे. त्यामुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाहने गेल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गोंधळ होण्याची दाट शक्यता आहे. 2 कोटी वाहनांच्या जुन्या पाट्या बदलणे म्हणजे राज्याच्या कचऱ्यामध्ये काही टन प्लास्टिकच्या तसेच धातूच्या पाट्यांचा कचरा वाढणार आहे. त्याची विल्हेवाट लावण्याची कोणतीही योजना राज्याकडे नाही. आधीच राज्याकडे आहे त्याच कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येत आहेत. डम्पिंग ग्राउंड साठी गावागावांमधनं बऱ्याच ठिकाणी विरोध होत आहे आणि अशा वेळेला एवढ्या मोठ्या कचऱ्याचा विल्हेवाट कुठे लावणार, त्याच्यासाठी कुठे जागा घेणार, कुठे तो कचरा टाकणार, राज्य शासनाकडे याबाबतची कोणतीही योजना नाही. राज्यातील एकूणच आरटीओकडील संसाधने, मनुष्यबळ व पायाभूत सुविधा यांचा वानवा लक्षात घेता या कायद्याची अंमलबजावणी करणे हे मोठे आव्हान आहे. म्हणजेच एकाच वेळेला वाहन चालक, मालक आणि राज्य शासन परिवहन विभाग किंवा पोलीस खाते या सर्वांना मानसिक प्रशासकीय त्रासातून जावे लागणार आहे. मात्र या सगळ्या गोष्टीतून पोलिसांना आणि आरटीओला भ्रष्टाचाराचं मोठं पुरण लाभणार आहे. त्यामुळे त्याचं दुःख तर त्यांना मुळीच नाही. उलट गडगंज होण्यासाठी नवीन संधी प्राप्त त्यांना होणार आहे. याबाबत अजून सर्वसामान्यांमध्ये प्रचंड अनभिज्ञता आपल्याला पाहायला मिळते. याबाबत शासकीय पद्धतीने दिलेल्या जाहिराती, परिपत्रकामुळे याबाबतचा गोंधळ वाढताना पण दिसतोय. त्या पाट्या बसवण्यासाठी निर्माण केलेली ऑनलाईनची सुविधा अत्यंत सुमार दर्जाची आहे. सध्या 1500 दुचाकी वाहनांचीही नोंदणी होत नाही. ही वस्तुस्थिती. देश पातळीवर 35 कोटींपेक्षा जास्त दुचाकी वाहने व 5 कोटींपेक्षा जास्त मोटारी आहेत. उच्च सुरक्षा क्रमांकाच्या पाट्या हे प्रशासन व सरकारच्या डोक्यातून
आलेले नवे फूल आहे असं मला वाटतं. आपल्या सर्वांचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ थोडा मोठा होत आहे, परंतु मी मांडत असलेला विषय हा तितकाच महत्वाचा आहे. याच्यामध्ये काही स्कॅम तर नाही ना, हेही आपल्याला बघणं महत्वाचं आहे. कारण आपल्या खिशाला त्याचा भोर्दंड बसणार आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यातच दडलं आहे बरंच काय. आता गंमत बघा. पाट्या बदलाला तुम्ही 31 मार्च 2025 ची हे केलं. तुम्ही पाट्या बदला म्हणून कंपल्सरी पण लोकांना केली, त्याची मुदतही दिली. पण ह्या पाट्या ज्या आहेत, ही लोक जी विकत घेणार आहे, याला जीएसटीच्या कचाट्यात आणणे म्हणजे मूर्खपणाचा कळस नाही का? विद्यमान राज्यकर्त्यांनी किमान जीएसटी मधून तरी ही सेवा वगळणे आवश्यक होतं. केवळ जीएसटी संकलनाचाच आकडा फुगवण्यासाठी जर हे सगळे उपद्व्यास केले आहेत किंवा केले जात असत, याची शंका आपसूक येते. आपल्याला येणारच ना. पाट्या बदलायला सांगताय तर तुम्ही जीएसटी का लावताय? कशाला घेताय ते जीएसटी? जर तुम्हाला हजारो गाड्यांच्या पाट्या, सुरक्षित पाट्या बसवायच्या असतील, उच्च भूदर्जाच्या पाट्या तुम्ही बसवताय, मग त्याला जीएसटी का लावताय? लोकांना भूदंड का देताय? शंकेची पान इथे चुकचुकते. विशेष असा आहे की सत्ताधारी किंवा विरोधी असा कोणताही राजकीय पक्ष याबाबत योग्य, वाजवी व तर्कशुद्ध भूमिका आपल्याला घेताना दिसत नाही. याबाबत राजकीय साठमारी होत राहील, परंतु वाहन चालकांच्या सुरक्षितेचा किंवा सुरक्षितेला मात्र कोणतेही संरक्षण नाही. ही त्यांची शोकांतिका आहे. आपल्याला काय वाटतं मित्रांनो? मी जे बोलतोय ते खरं आहे असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सोबतच व्हिडिओला लाईक करा आणि अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. तुर्तास एवढेच. परत भेटू पुढच्या नवीन विषयासह. तेव्हा हेमंत कुमार केळकर, मी आपली रजा. महाराष्ट्राचा गोदीचा नातं स्वाभिमान, नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं.